शतकोत्तर रौप्य महोत्सवाकडे वाटचाल करणाऱ्या इचलकरंजी शेतकरी तरुण व बेंदूर उत्सव मंडळाच्या वतीने कर्नाटकी बेंदूर उत्सवानिमित्त आयोजित बैलगाडीने लाकूड ओढण्याच्या स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी मोठ्या गटातील शर्यतींना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। अत्यंत चुरशीच्या झालेल्या स्पर्धेत पंकज गजानन घोडके यांच्या बैलाने अवघ्या 30 सेकंदात लक्ष्य गाठत प्रथम क्रमांक मिळवला। यंदा लाकूड ओढण्याच्या पारंपरिक स्पर्धेचे 121वे वर्ष असून डीकेटी नारायणमळा प्रशालेच्या मैदानावर स्पर्धा रंगली। स्पर्धेचा शुभारंभ सरकार महर्षी कल्लापन्ना आवाडे आणि आमदार राहुल आवाडे यांच्या हस्ते मैदान पूजन करून करण्यात आले। मैदानावर सकाळपासूनच शर्यतप्रेमी शेतकरी आणि नागरिकांनी मोठी गर्दी केली होती। बैलांच्या वेगवान धावांनी आणि मालकांच्या उत्साहामुळे संपूर्ण मैदानात जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले। मोठ्या गटातील स्पर्धेत पंकज गजानन घोडके यांनी 30 सेकंदाची वेळ नोंदवत प्रथम क्रमांक मिळवला। निलेश प्रकाश बुगड यांच्या बैलाने 30 सेकंद 1 पॉइंट वेळ नोंदवत द्वितीय, तर तुषार संजय आरबोळे यांच्या बैलाने 31 सेकंद 6 पॉइंट वेळेसह तृतीय क्रमांक पटकावला। विजेत्यांवर उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटासह अभिनंदनाचा वर्षाव केला। स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले। यावेळी प्रकाश दत्वाडे, सतीश मुळीक, नितेश पोवार, बेंदूर समितीचे अध्यक्ष बाळासाहेब कलागते, अहमद मुजावर, नंदू पाटील, शांतप्पा मगदूम, राहुल घाट, राजू बचाटे, तानाजी कोतीकर, अजिंक्य रेडेकर, किशोर पाटील, सागर गळतगे, डॉक्टर विजय माळी, राजू दरिभे, अनिकेत पाटील, सागर कम्मे, तानाजी भोसले, नितीन वाघमोरे, आरिफ अत्तार यांच्यासह शर्यतप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते। परंपरा, शिस्त आणि ग्रामीण संस्कृतीचे दर्शन घडविणाऱ्या या स्पर्धेने बेंदूर उत्सवाची रंगत अधिकच वाढविली।